मित्रांनो नमस्कार। खरं तर उन्हाने आपल्याला सर्वांना त्रस्त करून सोडलेलं आहे आणि त्यातच आता बातमी आहे 29 तारीख ते 12 तारखेपर्यंत सकाळी 10-11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत घराच्या बाहेर पडू नये, कारण उष्माघाताचा मोठा परिणाम होऊ शकतो। पण सध्या ट्रेंडिंगला एक फोटो चालू आहे सुधीर मुनगंटीवार यांनी जे 33 कोटी झाडं लावले ते कुठे? प्रत्येकजण फक्त हेच म्हणतंय ते 33 कोटी झाडं वाढले असते तर ऊन एवढं आलं नसतं, हे झालं असतं, ते झालं असतं। माझा प्रश्न आहे ते 33 कोटी झाडं लावले कुठे आणि त्या ते कोणत्या स्टेजला आहे? कोणते झाडं लावले होते? म्हणजे मित्रांनो, हे सरकार, हे मंत्री आपल्याला असे वेड्यात काढतात की त्या 33 कोटी झाडांसाठी मी तर म्हणतो यांनी 333 कोटीचा भ्रष्टाचार केलेला असणार आहे। 33 कोटी झाडापैकी यांनी 33 झाडं सुद्धा लावलेले नसणार आहे किंवा त्यापैकी 33 झाडं सुद्धा जगलेले नसणार आहे। एवढा मोठा स्कॅम होतो, तुमच्या आमच्या सारख्यांना कळतं, आपण त्याच्यावर ट्रेंडिंग करतो, जोक करतो, कमेंट करतो, मात्र एवढा मोठा भ्रष्टाचार झाला यासाठी नागरिक जागरूक का होत नाही? माझा प्रश्न आहे। आणि मी जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्याला विनंती करतो की हा व्हिडिओ एवढा शेअर करा का त्या मुनगंटीवारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्याला प्रश्न विचारा का 33 कोटी झाडं कुठे? आणि जर हा व्हिडिओ कोणी एखादा सुज्ञ नागरिक बघत असेल तर ते झाडं जिथे लावले आहे त्यांनी तिथे जाऊन ते फोटो पाठवावे, कारण जनतेला पण कळायला पाहिजे की लोक आता कोणत्या स्टेजला जायला लागले आहे भ्रष्टाचार करण्यासाठी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार।